तर कसं आहेत भावांनो, मनापासून तुम्हाला जय श्रीराम. स्वागत आहे तुमच्या आज माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण चाललो आज भेंगुटी मातापाशी. आता आपण तिथचे शॉर्ट व्हिडिओ तो टाकला यूट्यूबवर, पण आज फुल व्हिडिओ पाहून घ्या. तर मग काय, बसलो गाडीवर सीधा निघलो भेंगुटी माताकडे जायसाठी. तर तुम्ही टाइम तर पाहू शकता. आता वाजले आहे 5:31, याच्यामध्ये 5:30 वाजले आहे. तर आपण चाललो आहे तिथं 6 वाजताची आरती होतेच. तर काय सीधा येऊन तिथं भेंगुटी मातापाशी. तर तुम्ही इच्छा सीन पाहू शकता किती मस्त आहे म्हणून. इथची लाइटिंग पाहून तर इथं आनंदच आनंद वाटते भावांनो. मग काय, चलो चलो. तो बैग भी ले लेंगे, दिक्कत नहीं है, लेकिन चल मेरे को. मग काय ते उंगले तर पाहू शकता तुम्ही. तर लागला आहे भेंगुटी माता मंदिर कमिटी म्हणून बोर्ड. तर अंदर गेलो आपले फॅन लोक भेटले आपल्याला. तर पाहू शकता तुम्ही, हे चिल्लेवाले आपले फॅन आहे आणि याने आपल्याला फॉलो पण केला आणि यूट्यूबवर सबस्क्राईब पण केला आहे. तर तुम्ही पण करून टाका आणि सपोर्ट करा भावाले. भावाच्या नवीन चॅनल आहे तर भाऊले सपोर्ट जरूर करजा. मग काय, अंदर आलो तर पाहू शकता इच्छे तुम्ही डेको. तर यावे आपला आनंद भाऊ आरती म्हणण्यावाला. तर सकाळी आज आपण येऊन गेला आपल्या सोबत. तर आता इच्छे डेको पाहून तर हर कोणी फिदा आहे इच्छे डेकोवर. आणि इच्छे देवीत म्हटलं म्हणजे साक्षात आहे भेंगुटी माता. तर तुम्हाला इच्छेवर लोकेशन सांगून देतो. तर हे भेंगुटी माता मंदिर आहे तिनखेडा आणि सायखेड्याच्या रोडच्या मंदामध्ये. तर तुम्हाला लोकेशनच्या हिशोबाने मी सांगून देतो मॅपच्या नुसार. आता भावांनो, मी मॅपच्या नुसार तर व्हिडिओ बनवून घेतला होता, पण याच्यामध्ये हे ब्लरच येत होता. पण मी तुम्हाला सांगून देतो, हे आहे आपलं ढोडे बोरगाव आणि GH रायशिनी कॉलेज आणि हा सायखेडा आणि तिनखेडा रोड. पाहू शकता तुम्ही हे भेंगुटी माता मंदिरचे लोकेशन. आता भेंगुटी माता म्हटलं म्हणजे घाटीच्या एकदम साईडनं स्थापित झाली आहे आणि तिथून 5 किलोमीटर दूरवर आहे तिनखेडा. तर अगर कोणाला इथं यायचे असन आणि लोकेशनच्या हिशोबाने कोणी समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा, मी टाकून देईन कमेंटमध्ये तिथची लोकेशन. तर काय, तुम्हाला इथची लोकेशन कसे वाटले कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि भाऊले सपोर्ट करा यार, भाऊचे नवीन चॅनल आहे तर भाऊले थोडा सपोर्ट करा. तर थोड्या वेळानं आपली आरती पण चालू होऊन गेली. तर इच्छी आरती म्हटलं म्हणजे तबला आणि मंजिऱ्याशिवाय तर होतच नाही. आणि हे आरती म्हटलं म्हणजे मूर्ती महत्त्वपूर्ण राहते. जेवढा आनंद आरती होईन तेवढी चांगली होणार राहिलं. तर इथची पब्लिक पाहू शकता तुम्ही. इथं सकाळी सकाळी भलाई आरती होते पण पब्लिक पण खूप येते, कारण की हे देवी अन्नपूर्ण माता साक्षात आहे. त्या कारणाने इथे लोक खूप येते. तर काय, आरती आल्यामध्ये सर्वात पहिले कापूर घेऊन घ्यायला लागते. तर आपण सर्वात पहिले घेऊन घेतला कापूर. आणि मग काय, चला तुम्हाला दाखवतात इच्छे काय आहे, कोणचे देव इथं स्थापित आहे. तर चला. बहुत आगे तब भी टोटल वीडियो बंद मत करना जब तक माइक नाही घेऊन. तर इथे शंकरजीची मूर्ती आणि शंकरजीची पिंड पण स्थापित आहे. तर काय, त्याच्या पाया लागून घेतल्या आणि सीधा आलो आपल्या भेंगुटी मातापाशी. तर इच्छी जी मूर्ती आहे ती स्वतःहून प्रकट झाली होती, तर त्या कारणाने इथं मंदिर बनलं. तर तुम्ही पाहू शकता इच्छी मूर्ती कशी आहे. तर
तर भावांनो, आपण आता भेंगुटी मायाची आरती पण करून घेतली, पूजा पण करून घेतली. आता आपले सोबती होय बा, तर हे बघू शकता अभिषेक भाऊ, ह्या विक्की भाऊ आणि ह्या आनंद भाऊ. तर आपण आजचा जो ब्लॉग शूट केला आहे तो बनवला आहे आपण आयफोन, तर त्याची तुम्ही क्वालिटी सांगा की कसे बनला आजच्या ब्लॉग म्हणून. तर पाहू शकता तुम्ही. मग काय, हे वय आपली गँग. आता आमची चौघाचीच गँग म्हटलं म्हणजे आहे, एक आहे चिंटू भाऊ, एक विक्की भाऊ, एक मी आणि ह्या पवन. पाहू शकता तुम्ही. मग काय, तिथून सीधा गेलो चहा घ्यायले, कारण की इथं फुकटचा चहा भेटते ना, तो आपण सोडत नाही. तर का मग घेऊन घेतला चाय. मग काय, आम्ही तिघे चाय प्यायला लागलो पटकन. चाय प्यायला आणि सीधा निघलो घराकडे. तर काय भावांनो, हे पोट्टे चालले गेले, मला एकटीला तर सोडून दिलं होतं ये ना अंदर. मग काय, मी पण गेलो, सीधा बसलो गाडीवर ना, सीधा निघलो घराकडे. आता आपण जेव्हा आलतो तेव्हा तर संध्याकाळ होती, पण आता तर सकाळ झाली आहे आणि मौसम पण साफ दिसत आहे. पण पाणी थोडे चालू आहे, त्या कारणानं आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यावर थोडंसं पाणी येत आहे. आता आम्ही शांत बसण्यावाले पोट्टे का नाही, तर आम्ही घराकडे नारे म्हणतच गेलो बांनो. तर पाहू शकता तेवढ्यामध्ये आपली गँग पण येऊन गेली मागून. आपण गेलो 3 गाड्यावर. एका गाडीवर होतो आनंद भाऊ आणि एका गाडीवर होता आपला अभिषेक भाऊ आणि एका गाडीवर होतो आम्ही. तर आपल्याला इथं विक्की भाऊनं सोडून दिलं. तुम्ही म्हणे बेलपाती तोडायला जा, तर आम्ही सुद्धा गेलो बेलपाती तोडासाठी. मेरे को दिखा, मेरे पे फोकस लगती कैमरामैन. ब्लॉगला थोडं इंटरेस्टेड बनवण्यासाठी काही हिंदी आणि काही मराठी पण बोलावं लागते. तर पाहू शकता आपण सुद्धा येऊन आपला बेल आहे झाडापाशी. आता आपल्याला इच्छे बेल तोडायची आहे, कारण की आपल्या देवीले वाहासाठी. तर काय, बिल्लो फटाफट बेल तोडासाठी. तर पाहून त्या ॲक्शनच दाखवायला लागला होता बा शाहरुख खान वाली. पाहू शकता. हा दाखव, चेहरा दाखव साल्याचा. बाय गाईस, बाय. तर भावांनो बहिणींनो, आता ब्लॉग शूट करताना म्हटलं म्हणजे एखादा पोट्ट चिंगडीवालं पाहिजे, आणि ते आपलं हे पवन पोट्ट आहे. तर काय, फटाफट बेल तोडून घेतलं आणि सीधा निघलो घराकडे. तर पाहू शकता आता आपण हे एक पन्नी भरून बेल तोडून घेतलं. आता एवढंच बेल खूप चालते देवीले. तर काय, आता हे आपली गँग येले घरी चला म्हणून ते पुट्टी इथं ॲक्शन मारायला आणि कोणी फोटो खिचायला लागून गेलं. तर हे आपला आजचा ब्लॉग शूट करण्यावाला चिंटू भाऊ, ज्याने ज्याचा आपला कॅमेरा पकडला होता आणि ज्याचा आपला आज ब्लॉग शूट केला आहे. तर काय, आजच्या मोसमनं मोठं सोहाने सुनवाला भाऊ. चला घराकडे. पाण्याचा मोसम आहे आज, पाणी येऊ शकते बाबा. आता रस्त्याने जातो तो आपल्याला विक्की भाऊच भेटून गेला, आणि इथं येणं पाहू शकता का घेतला आहे. पाहू शकता हो, के नाव आहे जून करके देखा ना लोगों, ये देख के नाव है. हे बेलपाती आपण आता देवी पासून पलटर भैया गाडी पलटर. मग काय, बसलो गाडीवर न सीधा निघलो घराकडे. तर काय, सीधा येऊन गेलो गावामध्ये. त्याचा भावांना तुम्ही पाहू शकता पाण्याची स्पीड चालू आहे, त्या कारणानं कॅमेरावर थोडं पाणी येत आहे, तर तुम्हाला व्हिडिओ थोडासा ब्लर दिसू शकते. तर काय, सीधा येऊन गेलो आपल्या देवीपाशी. तर आता पाल झाकला आहे, कारण की अंदर पाणी गेलं नाही पाहिजे, त्या कारणाने. तर तुम्ही पाहू शकता तर भावांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर तुम्ही भाऊचे चॅनल सबस्क्राईब करून द्या, आणि व्हिडिओला चांगला वाटला असेल तर लाईक करून द्या, कारण की तुम्ही जेव्हा भाऊचे चॅनल सबस्क्राईब करणार नाही तेव्हा मी कोणी व्हिडिओ टाकेन तर तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन येणार नाही. आणि तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर आपला इंस्टाग्रामचा पेज तुम्ही इथं पण जाऊन फॉलो करून द्या, कारण की आपण इथं नेहमी शॉर्ट ब्लॉग्स टाकत राहतो. तर धन्यवाद भावांनो, भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये.